चला तर मंडळी, आज बनवूयात होळीसाठी स्पेशल तांदळाची खीर। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आणि अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ घेतले। आवर्जून सुवासिक तांदूळ घ्या, ज्यामुळे तुमची खीर अतिशय चविष्ट असे बनेल। तांदूळ अर्धा तास धुवून ठेवायचे। अर्ध्या तासानंतर आपण याला रवाळ असं बारीक वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी रवाळ असं वाटायचं, खूप बारीक पेस्ट करायची नाही। दूध आता गरम करायला ठेवूयात। दुधाला छान उकळी येऊ द्यायची आणि छान उकळी आली की त्यानंतर आपण याच्यामध्ये आपले वाटलेले तांदूळ घालणार आहोत। आता तांदूळ घातल्यानंतर आपण कंटिन्यूअस हे मिश्रण ढवळत राहायचे, जेणेकरून तांदूळ खाली कढईला चिकटणार नाहीत। तांदूळ 80% शिजले की आपण यामध्ये पाऊण वाटी साखर घालणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर छान मिक्स झाली की 10 मिनिटं अजून छान उकळून घ्यायचे। छान मिश्रण घट्टसर झालं की यामध्ये वेलची पूड टाकायची, तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे। मी ड्रायफ्रूट तुपामध्ये छान तळून घेतले होते आणि त्यानंतर ते थोडेसे क्रश केले होते। अतिशय टेस्टी दाटसर अशी आपली तांदळाची खीर तयार झाली। डिटेल व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे, जाऊन एकदा नक्की चेक करा।